हॅलो गाईज, आपल्या मराठी कम्युनिटीसाठी पुन्हा एकदा एक व्हिडिओ घेऊन आलो बघा. या ठिकाणी कंपनीचं नाव बघा, टालब्रोस ऑटोमोटिव्ह कंपोनेंट्स लिमिटेड. ठीक आहे. या ठिकाणी बघा पॅटर्न बघा एकदा, एक रॅली आणि ह्या रेजिस्टन्स एरियापासून मार्केट अशा पद्धतीने फॉल करते. ही एक ट्रेंड लाईन आणि ही ट्रेंड लाईन ब्रेक करून मार्केट या ठिकाणी ॲक्युम्युलेशनच्या झोनमध्ये आणि साधारण इथून एक अशा पद्धतीने रॅली दिली मार्केटने. माझी जी ट्रेडिंग स्टाईल आहे ती बघा, फॉलिंग ट्रेंड, याला आपण फॉलिंग ट्रेंड म्हणतो. आणि ज्यावेळेस ही ट्रेंड लाईन ब्रेक होते, हा बेस बिल्डिंगचा एरिया, याला आपण ॲक्युम्युलेशनचा झोन असं म्हणतो. या झोनमध्ये आपली बाईंग असते, साधारण इथं असते किंवा इथं असली किंवा इथं, वेळेनुसार ज्या ज्या टायमिंगनुसार. मी कधी ह्या ठिकाणी बाईंग करत नाही, ह्या ठिकाणी बाईंग करत नाही किंवा अशा ठिकाणी मी बाईंग करत नाही. मी कधीही ज्यावेळेस मार्केट 30 ते 50% या रेंजमध्ये ज्यावेळेस फॉल करतं आणि त्याच्यानंतर ॲक्युम्युलेशनच्या फेजमध्ये ज्यावेळेस मार्केट जातं, त्यावेळेस आपण बाईंग करतो. माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये बघा मी सांगतोय, आपली जी कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीला मला फक्त शिकवायचं एवढंच आहे की बाईंग ह्या ठिकाणी करायची नाही कधीच, या ठिकाणी करायची नाही किंवा या ठिकाणी करायची नाही. इथून भले इथपर्यंत टार्गेट देईल मार्केट किंवा अजूनही वरती जाईल, ते टार्गेट आपल्याला नको आहे. आपल्याला स्मार्ट मनी कॅप्चर करायचं आहे. स्मार्ट मनी म्हणजे कसा, हे बघा मी दाखवतो. या ठिकाणी हा एक रेजिस्टन्स एरिया, ठीक आहे, हा सपोर्टचा एरिया. त्याच्यानंतर ही जी ट्रेंड लाईन, जिला आपण फॉलिंग ट्रेंड म्हणतो, आणि हा फॉलिंग ट्रेंडचा एरिया आणि हा बेस बिल्डिंगचा एरिया, आणि याला आपण स्मार्ट मनी म्हणतो. साधारण माझी बाईंग समजा इथे इथून इथपर्यंत किती मिळाली, 45%. सिंपल स्मार्ट मनी कॉन्सेप्ट. मार्केटमध्ये पैसे कमवणं सिंपल आहे, फक्त टेक्निकल ॲनालिसिस जमलं पाहिजे. फंडामेंटल ॲनालिसिस आपण AI ला सांगून किंवा ChatGPTवर सांगून किंवा अजून यूट्यूबचे व्हिडिओ बघून फंडामेंटल ॲनालिसिस कसं करायचं ते आपण शिकू शकतो. पण सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, टेक्निकल ॲनालिसिस. टेक्निकल ॲनालिसिस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि तेच आपण या ठिकाणी शिकवतो. हा जो एरिया आहे, ह्या एरियामध्ये बघा एक कॉमन गोष्ट आहे, मार्केट खाली येते, परत वर जाते, परत खाली येते, परत वर जाते, परत खाली आलं. आणि हा जो मेजर डिमांड झोन आहे, इथे बघा 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस, त्याच्यानंतर 4 वेळेस. 4 वेळेस ज्यावेळेस मार्केट एका एरियावरून सपोर्ट घेतं, म्हणजे याचा अर्थ इथून मार्केट खाली पडणार नाही. मी कसं करतो, इथे 2%ची पोझिशन, आणि ज्यावेळेस मार्केट साधारण एक 20% खाली येईल, इथे बघा 20-21% खाली आले, ह्या पोझिशनला मी इथे पुन्हा एकदा एक 3%ची पोझिशन ॲड करणार, म्हणजे 2% आणि 3%, साधारण 5%चं आपलं एका स्टॉकमध्ये आपलं हे व्हॉल्यूम असतो. 5%च्या वरती आपण एका ट्रेडमध्ये इन्व्हेस्ट करत नाही. आणि इथून बघा, साधारण इथून इथे एक ट्रेड घेतला असता आणि इथे एक ट्रेड घेतला असता, ॲव्हरेजिंग कुठे आलं असतं, ह्या पोझिशनला, आणि इथून साधारण एक 50%ची रॅली. अशा पद्धतीने आपण ट्रेड घेतो. कधीही या पोझिशनला मी इथे कधीच ट्रेड घेणार नाही, इथे कधीच ट्रेड घेणार नाही किंवा इथे ट्रेड कधीच घेणार नाही. मी ट्रेड इथे घेऊ शकतो, मे बी इथे घेईल किंवा ह्या पोझिशनला घेईल, अशा ठिकाणी मी ट्रेड घेईल किंवा इथे ट्रेड घेईल, पण मी इथे ट्रेड कधीच घेणार नाही. कारण ही स्मार्ट मनी ह्या फेजमध्ये जे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मोठे प्लेयर्स जे आहेत ते ह्या फेजमध्ये बाईंग करतात किंवा ह्या फेजला बाईंग करतात. ते हा जो डिमांड झोन आहे या ठिकाणी बाईंग करतात. त्याच्यामुळे आपल्याला वरती कधीच फसायचं नाही. ह्या ठिकाणी आपल्याला बाईंग करायची आणि इथून एक 30 ते 50%च्या दरम्यान आपली रॅली असते, ती रॅली कॅप्चर करायची आणि मार्केटमधून निघून जायचं. इथे बघा मार्केट साधारण आता इथे आलंय. आता अनेक जण म्हणतात इथून इथपर्यंत ही रॅली आली, आणि मी सांगतो माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये का इथपर्यंत ही रॅली कॅप्चर करू शकते, पण मी शक्यतो ही रॅली मोस्टली घेत नाही. कारण ही रॅली म्हणजे 10तून 1 स्टॉक असतो तो चालतो, पण ही जी रॅली आहे
ही आपले 10 पैकी 8 स्टॉक आपले 10 पैकी वर्क करतात. कारण इथे 3 सिनेरिओ या ठिकाणी होता बघा. मोठ्या टाईम फ्रेमवर जर बघितलं तुम्ही, या ठिकाणी बघा विकली याच्यावर हा जो पॅटर्न आहे, हा बघा, याला बुल फ्लॅग म्हणतात. ज्यावेळेस ही रेंज ब्रेक करून मार्केट या ठिकाणी बेस क्रिएट करतो आणि इथून साधारण एक रॅली देतो. त्याच्यानंतर एक अजून दाखवतो मी तुम्हाला. इथे बघा, हा एक एरिया, हा एक एरिया, आणि इथून मार्केटने काय केलं बघा, हा राऊंडिंग बॉटमचा पॅटर्न. साधारण आता मार्केट अशा पद्धतीने, याला आपण कप अँड हँडल पण म्हणतो, असंही वर्क करू शकतो, किंवा असंही होऊ शकतो डबल बॉटम. अनेक केस आहेत, पण मोस्टली आपली जी ट्रेडिंग स्टाईल आहे ती ह्या फेजमध्ये इथून अशी रॅली घ्यायची, मार्केटमधून निघून जायचा, दुसरा स्टॉक बघायचा. अशा पद्धतीने आपण ट्रेडिंग करतो. आणि माझे जे जवळचा जो फ्रेंड सर्कल आहे त्यांना मी सगळ्यांना जे मार्केटमध्ये मी सांगत असतो की अशाच पद्धतीने आपण बाईंग करतो आणि इथे आपण अशा पद्धतीने बाईंग घेतो. जर कोणाला अजून काही माझ्याकडनं माहिती पाहिजे असेल तर व्हॉट्सॲप नंबर दिला डिस्क्रिप्शनमध्ये, कॉन्टॅक्ट करा. कुठल्याही प्रकारचं बाय सेलचं रेकमेंडेशन नाही आहे, फक्त एज्युकेशन पर्पजसाठी हा व्हिडिओ आहे. ठीक आहे, थँक्यू.